तर हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत। मुंबईत आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे, आझाद मैदानात आंदोलन करण्यास काय अडथळा आहे असा सवाल यावेळी जरांगेंनी उपस्थित केला। आमचे वकीलही कोर्टात आमची बाजू मांडतील आणि कोर्टाच्या नियमांचं पालन करून आझाद मैदानात आमरण उपोषण होईल असा दावा जरांगेंनी केलेला आहे। दरम्यान मनोज जरांगेंशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे आणि हायकोर्टाच्या या निर्णयानंतर जरांगे पाटील आपल्या सोबत आहे। दादा, मला सांगा, हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे, तुम्हाला माहीत झालेला आहे, तुमच्याकडे हा निर्णय आला का? काय आता यापुढची दिशा असेल? नाही, मी नाही बघितलं, मला आत्ताच आपल्याच माध्यमातून कळाले। परंतु पुन्हा मला तेच सांगायची वेळ येते की या राज्यातल्या जनतेला, गोरगरिबाला, या देशातल्या जनतेला तेवढाच एक आधार आहे, न्याय मंदिर। सरकारनं जर जनतेवरती अन्याय केला, कायदेशीर एखादी मागणी असेल, ती जर संविधानात बसत असली, कायद्यात बसत असली, ती सरकारचं देणं कर्तव्य, नाही दिली तर न्यायदेवता न्याय देतो। आम्ही आंदोलन हे लोकशाही मार्गानं करतो, कायद्याला धरून करतोय, आमरण उपोषण करतोय। आम्ही आमरण उपोषण करण्याचा अधिकार न्यायदेवतेनंच आझाद मैदानाला जागा दिलेली की या जागेवरती तुम्ही शांततेत सगळे नियम पाळून करू शकता। आम्ही सगळे नियम पाळून आंदोलन, आमरण उपोषण हे आझाद मैदानालाच करणार आणि न्यायदेवता आम्हाला 100% न्याय देणार। आमचे वकील बांधवाचं म्हणणं न्यायदेवता ऐकून घेणारे, न्यायमंदिर ऐकून घेणारे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही। मुख्यमंत्र्यांची OSD तुम्हाला भेटून गेले आणि दुसऱ्या बाजूला काही वेळेतच निर्णय आलेला आहे हा हायकोर्टाचा, नेमकं काय असावं? नाही, ते लय देवेंद्र फडणवीस म्हणजे रडका माणूस, द्यायचं जीवावर आलं खरं असून, त्याच्यामुळं ती असले कुटाने शोधतंय। पण मराठ्यांच्या पण लक्षात आलं आता निर्णय टप्पा आहे, खरंच आपलं आरक्षण OBC दे म्हणून नाटकं करायला लागलाय देवेंद्र फडणवीस। आता घ्यायचं, मुंबईला जायचं, आता जे होईल ते होईल, मुंबईला जायचं। बरं, मला एक सांगा की आता उद्या सकाळी 10 वाजता मुंबईकडे निघण्यावर तुम्ही कायम आहे का? आणि जर तुमचे वकील कोर्टामध्ये गेले आणि तरीही कोर्टाने निर्णय कायम ठेवला, जो अगोदर निर्णय दिलेला आहे आंदोलन करण्यास, तर मग? असं नाही होणार, असं होत नसतं। मी सांगितलं ना तुम्हाला, गरिबाच्या वेदना जाणून घेणारं, कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्या आणि कायद्याच्या नियमात राहून करणारा आंदोलनाला न्यायदेवता कधीच रोखू शकत नाही। इंग्रजांनी रोखलं नाही रोखता येत, त्यांनीच तर ती जागा दिली। आणि न्यायदेवतेला का वाटल आमच्या लेकराचं वाटलं व्हावं म्हणून? का वाटल? न्यायदेवताला काय वाटल, यांची जर संविधानिक मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे, आपण का अधिकार वाटलं करायचं लेकरांचं? न्यायदेवताचा आमचा आधार आहे, ते तर आमचं कल्याण करू शकते, ते आम्हाला कसं करू किती? पण ती बाजू, आता मी न्यायदेवतेवर काय बोलत नाही, ती बाजू आमची, आमचे वकील बांधव न्यायदेवते पुढं मांडतील, जे साहेबासमोर मामाबरोबर मांडतील, न्याय देतील, आमचीही बाजू ऐकून घेतील, न्याय मिळणार आणि आमरण उपोषण आझाद मैदानाला होणार। तर न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयावरती बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सर, नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी।